जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा नवीन ब्लॉग असणार आहे. आम्ही चाललो बाहेर फिरायला. सोबत आहे प्रांजली आणि आमचा बाबू दादा. हाय कर. हाय बोल. हॅलो. कसं करायचं? आणि समोरच आहेत आमचे मिस्टर, कामाला चालले ते वाटताला. आणि भाऊ चालवतोय गाडी. बघू शकता आता आम्ही निघालेलो आहोत कोल्हारीवरून. तर काय होतं पुन्हा आम्ही तुम्हाला दाखवत राहू. बाय बाय. चला तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत नडालला. आणि तुम्ही बघू शकता बाबू दादा प्रांजली आहे तिथे, सोबत मामा. आणि इथून मंदिराची सुरुवात होते. तुम्ही बघू शकता व्ह्यू. पंचायतन मंदिर, पाचही मंदिर तुम्हाला लाईनमध्ये दिसतात. आणि इथे पार्किंग एरिया आहे गाड्यांसाठी. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो नडालला. आणि आता मंदिराच्या बाहेर आहोत. बाबा दादा चल साईबाबा टेम्पल. बाबा दादा पप्पा कर. प्रांजली इकडे बघ. आमचा बाबू खेळत आहे. येथील स्वच्छता वगैरे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली जाते. हे बघा. चला आता नेक्स्ट टेम्पल तिकडे आहे, श्री मयुरेश्वर गणेश मंदिर. आता आम्ही तिकडे जाणार आहोत. चला आता आपण चाललो आहे मयुरेश्वर गणेश मंदिरमध्ये. आणि बाबू दादा मस्तीच करतोय. त्याला खूप मजा आली. बाबू बाप्पा कर. प्रांजली दर्शन घेते आणि आमचा बाबू दादा इकडून तिकडून फिरतोय फक्त. आता तिसरं मंदिर आहे, जे आहे श्री संकट मोचन हनुमान मंदिर. चला आता तिकडे जाऊयात आपण. आता बाबू दादा पुन्हा चाललेला आहे श्री संकट मोचन हनुमान मंदिरामध्ये. आज जास्त गर्दी नाही आहे, पाऊस खूप असल्यामुळे. त्यामुळे आम्हाला दर्शनसुद्धा खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे. तुम्ही बघू
शकता इथे स्वच्छता खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे. नडालमधील पंचायतन मंदिरपैकी चौथा मंदिर जो आहे श्री नडाळेश्वर मंदिर, नडाळेश्वर महादेव मंदिर. चला तिकडे ते प्रांजली आणि बाबूदादा चाललेला आहे. बघू शकता तुम्ही बाबूदादाला खूप मजा आणि मस्ती आलेली आहे. तो फक्त नाचतच आहे. त्याला सांगायलाच नाही लागत. आता बाबूदादा चाललेला आहे दर्शन घ्यायला. ओम नमः शिवाय. बाबूदादा बाप्पा कर. बाबूदादा हात जोड. इकडे बघ, हात जोड, हात जोड. नाही, तो खूप मजा आली त्याला. बघा तुम्ही. बघा तुम्ही किती मस्ती करता बाबूदादा. चल बाबूदादा आम्ही चाललोय. ओम नमः शिवाय. आता तुम्ही पाहू शकता पंचायतन मंदिरांपैकी एक 5वं मंदिर जो आहे तो श्री भवानी मातेचं मंदिर आहे. आणि बाबूदादा आणि प्रांजली गेलेले आहे तिकडेच. तिथे सोबतच तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे मूर्तींचे रेखाटन केलेलं आहे. त्यात श्री गणेशाचे, त्यापैकी साईबाबा वगैरे असे खूप चांगल्या प्रकारे देवांचे हे मूर्तीचे कोरीव काम केलेले तुम्ही बघू शकता. आणि सोबतच बाबूदादा पोचलेला आहे श्री भवानी माता मंदिरामध्ये. बाबूदादा परत आता कासाचे दर्शन करत आहे. कर बाबूदादा. काशा बाप्पा. ओके. चला तर आपण आता निघालेलो आहोत श्री भवानी मातेच्या मंदिरामध्ये आणि पुढे गेलेले आहे प्रांजली सोबत बाबूदादा. बाबूदादाला खूप मजा येत आहे कारण खूप चांगली स्पेस मिळालेली आहे त्याला खेळण्यासाठी. चला तर घेऊयात आता भवानी मातेचे मंदिरचे दर्शन. हे बघा मित्रांनो, भवानी मातेचे दर्शन झालेले आहेत. सोबतच तुम्ही व्ह्यू बघू शकता. इथे तुळशी वृंदावन आहे आणि तिथे खांब आहे. आणि हे बघा तुम्हाला बोललेलं ना मी, मूर्तींचे रेखाटन केलेले खूप चांगल्या प्रकारे आहे. तुम्हाला जर फिरायला यायचं असेल तर खूप चांगला व्ह्यू आहे इथे आणि नेचरला सुद्धा खूप चांगला व्ह्यू येतो.